आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल इलर्न आयडियामध्ये. आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 9. याच्या आधी पण असाच आपण क्लास सॉल्व्ह करून दिलेला MCQ घेऊन तुमच्या सिलेबसनुसार आणि मॉड्यूल वाईज क्लास सॉल्व्ह करून देत आहे. तर आजचा जे आपलं मॉड्यूल आहे टेपर टर्निंगबद्दल पूर्ण MCQ आपण घेणार आहोत. तर स्टार्ट करूया. आजचा जे आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 9. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स इन टेपर टर्निंग अटॅचमेंट. आता आपल्याला डायग्राममध्ये टेपर टर्निंग अटॅचमेंटचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यावरचे एक्सच्या सहाय्याने जे भाग दर्शवलेला आहे तर या भागाचे नाव काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लॉकिंग स्क्रू, दुसरा ऑप्शन आहे बॉक्स नट, तिसरा गाईड बार, चौथा बेस प्लेट. तर प्रश्नामध्ये जसं विचारलेला होता दाखवलेला डायग्राममध्ये टेपर टर्निंगचा जे डायग्राम आहे याच्यावर आपल्याला एक्सच्या स्वरूपाने जे भाग दर्शवलेला आहे त्या भागाचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, गाईड बार. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द टेपर अँगल फॉर टेपर टर्निंग अटॅचमेंट. टेपर टर्निंग अटॅचमेंटसाठी टेपर कोन मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. जसं आपण नॉर्मली जसं टेपर टर्निंग करतो त्याच्यासाठी पण सूत्र वापरावी लागते आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर टेपर टर्निंग अटॅचमेंटचा वापर करून जर आपल्याला टेपर टर्निंग करायचं असेल तर त्यावेळी कोणता फॉर्म्युलाचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डी मायनस डी, म्हणजे ब्रॅकेटमध्ये कॅपिटल डी मायनस कॅपिटल डी मल्टिप्लाय बाय कॅपिटल एल डिवायडेड बाय 2L. दुसरा ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू डी मायनस डी डिवायडेड बाय 2L. तिसरा ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू डी मायनस डी डिवायडेड बाय 2. आणि चौथा ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू डी मायनस डी डिवायडेड बाय एल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं टेपर टर्निंग अटॅचमेंटसाठी टेपर कोन मोजण्याची कोणते सूत्र वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टॅन ए बाय 2 इज इक्वल टू डी मायनस डी डिवायडेड बाय 2L. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला यूज फॉर फाइंडिंग द अमाउंट ऑफ ऑफसेट ऑफ टेपर टर्निंग. आता जसा टेपर टर्निंगचे आपलं मॉडेल चालू आहे तर ऑफसेट मेथडनं जर आपल्याला टेपर टर्निंग करायचं असल्यास तर त्यावेळी कोणता फॉर्म्युलाचा वापर करून ऑफसेट कॅल्क्युलेट केला जाते जे आपल्याला विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डी मायनस डी डिवायडेड बाय 2L डिवायडेड, दुसरा ऑप्शन डी मायनस कॅपिटल डी मायनस स्मॉल डी मल्टिप्लाय बाय कॅपिटल एल डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल एल. तिसरा ऑप्शन आहे कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवायडेड बाय 2 कॅपिटल एल. चौथा ऑप्शन आहे डी मायनस स्मॉल डी इज इक्वल मल्टिप्लाय बाय स्मॉल एल डिवायडेड बाय 2 इंटू कॅपिटल एल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टेपर टर्निंगसाठी ऑफसेटची रक्कम शोधण्याची कोणते सूत्र वापरले जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी मल्टिप्लाय बाय कॅपिटल एल डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल एल. तर हे जे आपलं ऑफसेटचा जेव्हा आपण ऑफसेट टेपर टर्निंग करतो तेव्हा ऑफसेटची गणना करण्यासाठी या फॉर्म्युलाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द फॉर्म्युला यूज टू फाइंड टेपर अँगल बाय कंपाऊंड स्लाइड मेथड. आता कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने जे टेपर टर्निंग करायचे असल्यास तर कोणता फॉर्म्युलाचा वापर करून टेपरचा अँगल काढला जाते. तर हा सगळ्यात जास्त वापरणारा जे मेथड आहे टेपर टर्निंगसाठी हा सगळ्यात जास्त वापर केला जातो या टेपर टर्निंग मेथडचा, जे कंपाऊंड स्लाइड मेथडने आपण टेपर टर्निंग करतो. तर ते कंपाऊंड स्लाइडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असताना अँगल जेव्हा आपल्याला काढायचा असतो तर त्यावेळेस फॉर्म्युला कोणता वापरला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू TPF डिवायडेड बाय 2 मतलब टेपर पर फूट. तर याचा हा जो फॉर्म्युला या जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये टेपर पर फूट बद्दलच विचारलेला आहे. म्हणजे या पूर्ण ऑप्शनमध्ये टेपर पर फूट आहे. नॉर्मली जे आपण मिलीमीटरमध्ये काढत असतो ते नाही आहे, टेपर पर फूटमध्ये विचारलेलं आहे. सेकंड ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू टेपर पर फूट डिवायडेड बाय 4. तिसरा ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू टेपर पर फूट डिवायडेड बाय 12. आणि चौथा ऑप्शन आहे टॅन ए बाय 2 इज इक्वल टू टेपर पर फूट डिवायडेड बाय 24. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कंपाऊंड स्लाइड पद्धतीने टेपर अँगल शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, टॅन ए बाय 2 इज इक्वल टू टेपर पर फूट डिवायडेड बाय 24. हे फॉर्म्युला कशासाठी वापरले जाते, जर आपल्याला जे व्हॅल्यू आहे टेपर काढण्यासाठी ते व्हॅल्यू जर फूट म्हणजे इंचामध्ये जर दिलेला असेल तर तेव्हाच हा वाला फॉर्म्युला वापर केला जाते. नॉर्मली जर मिलीमीटरमध्ये साईज असेल तर
डी कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवायडेड बाय 2 इंटू एलचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मेथड ऑफ टेपर टर्निंग. आता डायग्राममध्ये जे टेपर टर्निंगचं मेथड म्हणजे पद्धती दाखवलेल्या आहे, ज्या पद्धतीने टेपर टर्निंग केला जात आहे या डायग्राममध्ये, हे आपल्याला ओळखायची आहे का हा पद्धत कोणती आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर्म टूल मेथड, दुसरा ऑफसेट मेथड, तिसरा कंपाऊंड स्लाइड मेथड, चौथा टेपर टर्निंग अटॅचमेंट मेथड. तर प्रश्नामध्ये जे दाखवलेल्या डायग्राममध्ये जे टेपर टर्निंगची पद्धत आहे हे कोणती पद्धत आहे हे आपल्याला ओळखायची होती. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कंपाऊंड स्लाइड मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द टेपर टर्निंग मेथड. तर या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला टेपर टर्निंगची मेथड म्हणजे पद्धती दाखवलेली आहे. तर हे कोणती पद्धत आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर्म टूल मेथड, दुसरा कंपाऊंड स्लाइड मेथड, तिसरा टेलेस्टॉक ऑफसेट मेथड, चौथा टेपर टर्निंग अटॅचमेंट मेथड. तर जसं आपण पाहू शकतो हा जॉब आहे आणि हा कटिंग टूल आहे. तर जे आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की टेपर टर्निंगच्या पद्धत कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पहिला फॉर्म टूल मेथड. फॉर्म टूल मेथड म्हणजे टूलचा आकार ज्या आकाराचा असतो त्याच आकाराचा जॉब आपला म्हणजे जॉब बार त्याच आकार आपण बनवत असतो, त्यालाच म्हटलं जातं फॉर्म टूल मेथड. आता फॉर्म टूल मेथड आणि फॉर्म टर्निंग सारखाच असतो. आता जसा टूलचा आकार कसा आहे टेपर आहे, म्हणूनच आपण जॉब बार जेव्हा आपण कटिंग टूलच्या साहाय्याने कटिंग करत असतो तर जॉबचा आकार सुद्धा टेपरमध्ये बनते आणि यालाच म्हटलं जाते फॉर्म टूल मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट कॅन मेजर अँगल अप टू अन ॲक्युरसी ऑफ 5 मिनिट. 5 मिनिटाच्या अचूकतेने कोण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, म्हणजे कोणता मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा लिस्ट काउंट 5 मिनिट असतात असंच विचारलेल्या प्रश्नामध्ये. तर पहिला ऑप्शन आहे विव्हल गेज, दुसरा ऑप्शन आहे कॉम्बिनेशन सेट, तिसरा ऑप्शन आहे वर्नियर विव्हल प्रोटॅक्टर, चौथा ऑप्शन आहे अँगल गेज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोणता मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट 5 मिनिट आहे, आणि जे आपण या प्रश्नामध्ये जसं विचारलेलं 5 मिनिटाच्या अचूकतेने कोण मोजण्याचे कोणते उपकरण वापरले जाते. आता दोन्ही प्रश्न सारखेच आहे, 5 मिनिट त्याचे कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट किंवा 5 मिनिटाच्या अचूकतेने कोण मोजण्याचे उपकरण, दोन्ही प्रश्न सारखेच आहे, फक्त घुमवून विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वर्नियर विव्हल प्रोटॅक्टर. वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरचा लिस्ट काउंट किती असते 5 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज पिवटेड टू द डिस्क ऑफ द वर्नियर विव्हल प्रोटॅक्टर. वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरच्या डिस्कवर कोणता भाग फिरवता येतो. आता जसं आपण वर्नियर विव्हल प्रोटॅक्टर जर बघितलं असेल तर त्याच्या डिस्क जे असतात त्याला आपण फिरवू शकतो. तर याच्यामध्ये तेच विचारलेलं आहे, वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरच्या डिस्कवर कोणता भाग आपल्याला फिरवता येतो. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डिस्क, दुसरा स्टॉक, तिसरा डायल, चौथा ब्लेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरच्या डिस्कवर कोणता भाग फिरवता येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डायल. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ मेजरमेंट इज टेकन युजिंग अ वर्नियर विव्हल प्रोटॅक्टर. आता या डायग्राममध्ये आपल्याला वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरच्या सहाय्याने मेजरिंग करत असताना दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये विचारलेला काय आहे प्रश्नामध्ये, वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरचा उपयोग कोणत्या प्रकारचे मोजमाप करण्यासाठी होतो. म्हणजे डायरेक्टली आपल्याला असं विचारतं की वर्नियर विव्हल प्रोटॅक्टरचा वापर आपण कोणता माप मोजण्यासाठी करत असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग ऑब्टूस अँगल म्हणजे अधिक कोन तपासणे, दुसरा चेकिंग स्क्वेअरनेस म्हणजे समकोन तपासणे, तिसरा चेकिंग स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन तपासणे, चौथा चेकिंग रिफ्लेक्स कोन तपासणे. तर जसं डायग्राममध्ये जे अँगल आपल्याला दाखवलेलं आहे तर हा अँगल कोणता आहे, जसा अँगलचे तीन प्रकार असते. 90 डिग्रीमध्ये म्हणजे जर असला तर 90 डिग्री 90 डिग्रीच्या राईट साईडला असला तर जे अधिक कोन किंवा कमी कोन म्हटलं जाते. तर याच्या डायग्राममध्ये जसं दाखवलेलं आहे तर हा जो अँगल आहे याला काय म्हटलं जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चेकिंग ऑब्टूस अँगल म्हणजे अधिक कोन तपासणे. अधिक कोन म्हणजे 90 पेक्षा जे जास्त असते त्याला अधिक कोन म्हटलं जाते. तर हा जे डायग्राम आहे डायग्राममध्ये सुद्धा 90 डिग्रीपेक्षा जास्त अधिक कोन मोजत आहे, म्हणूनच याचा उत्तर आहे चेकिंग ऑब्टूस अँगल म्हणजे अधिक कोन तपासणे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अँग्युलर मेजरमेंट. कोन मोजण्याची सर्वात लहान एकक कोणती आहे. जसा प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे खालीलपैकी कोन मोजण्यासाठी सर्वात लहान एकक कोणती आहे. तर याचं उत्तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेडियन, दुसरा ऑप्शन आहे डिग्री,
तिसरा ऑप्शन आहे मिनिट आणि चौथा ऑप्शन आहे सेकंड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोण मोजण्याची सर्वात लहान एकक कोणती आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट अ सुटेबल इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग अँगल. खालीलपैकी कोणता एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा निवड करा ज्याच्या सहाय्याने आपण अँगल तपासू शकतो. या 4 ऑप्शनपैकी याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वर्नियर कॅलिपर, दुसरा ऑप्शन आहे कॅलिपर्स, तिसरा वर्नियर विवल प्रोट्रॅक्टर, चौथा वर्नियर हाईट गेज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता खालीलपैकी कोण मोजण्यासाठी योग्य उपकरण निवडा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वर्नियर विवल प्रोट्रॅक्टर. जे बाकी वर्नियर कॅलिपर आहे आपण साधारण मोजमाप करतो, आपण त्याच्या सहाय्याने कॅलिपरच्या सहाय्याने आपण आउटसाइड इनसाइड डायमीटर चेक करू शकतो. वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने आपण मार्किंग म्हणजे उंची मोजण्यासाठी त्याचा वापर करतो. आणि जे आन्सर आहे आपला उत्तर वर्नियर विवल प्रोट्रॅक्टर, याच्या सहाय्याने आपण कोणत्याही जॉबचा अँगल चेक करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सेकंड आर इन 1 डिग्री. एका डिग्रीमध्ये किती सेकंड असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 60 सेकंड, दुसरा 360 सेकंड, तिसरा 3600 सेकंड, चौथा 36,000 सेकंड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एका डिग्रीमध्ये किती सेकंड असतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3600 सेकंड. आता जसा 1 डिग्री केव्हा होते, जसं 60 सेकंदाचं 1 मिनिट असतात आणि 60 मिनिटाचा 1 हवर्स ज्याला आपण म्हणतो घंटा. तर जसा 60 मिनिटा मिळून 1 डिग्री बनत असतं. आता 60 मिनिटमध्ये किती सेकंड असतात, 3600 सेकंड असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द कॉम्बिनेशन सेट शो इन बिलो. कॉम्बिनेशन, आता खालील चित्रात कॉम्बिनेशन सेटचा कोणता भाग दर्शवलेला आहे. आता कॉम्बिनेशन सेटमध्ये 3 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असतात, तर त्या 3पैकी कोणता इन्स्ट्रुमेंट या डायग्राममध्ये दाखवलेला आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्रोट्रॅक्टर हेड, दुसरा आहे स्क्वेअर हेड, तिसरा रूल आणि चौथा सेंटर हेड. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे खालील चित्रात कॉम्बिनेशन सेटचा कोणता भाग दर्शवलेला आहे, म्हणजे हे जे आपण जे डायग्राम बघत आहोत तर या डायग्राममध्ये कॉम्बिनेशन सेटचा कोणता भाग दर्शवलेला आहे हे जे पूर्ण दाखवलेलं आहे तर याला काय म्हटलं जाते, तर याचे उत्तर आहे प्रोट्रॅक्टर हेड. हे जे आपण पाहू शकतो याला प्रोट्रॅक्टर हेड म्हटलं जातं आणि याच्या सहाय्याने आपण कॉम्बिनेशन सेटमध्ये वापर करून अँगल ते चेक करू शकतो जॉबचा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ साइन बार. साइन बारचा उपयोग काय आहे. तर साइन बार एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याचा खरं उपयोग काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू डिटरमाइन द अँगल ऑफ टेपर जॉब, म्हणजे टेपर जॉबचा कोन मोजण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू मेजर द लेंथ ऑफ टेपर जॉब, म्हणजे टेपर जॉबची लांबी मोजण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू मेजर द गॅप, म्हणजे अंतर मोजण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू मेजर द डायमीटर ऑफ द जॉब, म्हणजे जॉबचा व्यास मोजण्यासाठी. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता साइन बारचा उपयोग काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टू डिटरमाइन द अँगल ऑफ टेपर जॉब. साइन बारचा वापर करून आपण टेपर जॉब जे असते त्याचे अँगल आपल्याला काढता येतो, म्हणूनच याचं उत्तर काय आहे टेपर जॉबचा कोन मोजण्यासाठी साइन बारचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द हाईट ऑफ स्लिप पॅकिंग टू डिटरमाइन द टेपर अँगल. आता प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टेपर कोन मोजण्यासाठी स्लिप पॅकिंगची उंची कोणती आहे. तर ह्या ज्या एक टेपर जॉब आहे त्याने या टेपर जॉबमध्ये आपल्याला स्लिप गेज आणि जे प्रिसिशन रोलर असतात त्याच्या सहाय्याने आपल्याला अँगल चेक करण्यासाठी हा पद्धत वापरली जाते. तर याच्यामध्ये जे विचारलेलं आहे टेपर कोन मोजण्यासाठी म्हणजे टेपरचे अँगल मोजण्यासाठी स्लिप पॅकिंगची उंची कोणती आहे. स्लिप गेजची जी उंची आहे त्याला दर्शवण्यासाठी कोणता शब्दाचा वापर केलेला आहे या डायग्राममध्ये. जसं आपण इथं बघू शकतो एक्स वापरलेला आहे, एच आहे, ए आहे, व्ही आहे. तर हा कोणता शब्द हाईटसाठी म्हणजे उंचीसाठी कोणता शब्द वापरली जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे एच, कॅपिटल एच. आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे एचच्या सहाय्याने जे दाखवलेलं आहे हेच आहे स्लिप गेजची उंची. हे आपल्याला जे बॉक्समध्ये दाखवतं म्हणजे चौकोन आकारात हे स्लिप गेज एकावर एक लावलेले आहे आणि वरती काय आहे स्लिप गेजच्या वरती आहे प्रिसिशन रोलर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द
व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राममध्ये आपल्याला एक कटिंग टूलचा डायग्राम दाखवलेला आहे. जसा हे हा एक कार्बाइड टूल आहे, जसा हे शांक आहे आणि हा कार्बाइड टिप आहे. आणि याच्यावर जे प्रक्रिया केला जात आहे आणि प्रक्रियासाठी वापरले गेलेले जे पार्ट आपल्याला दाखवलेला आहे, तर एक्सच्या स्वरूपाने या भागाचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टूल शांक, दुसरा कार्बाइड टूल टिप, तिसरा इंडक्शन कॉईल आणि चौथा कटिंग एज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्सनं दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंडक्शन कॉईल. हे जे कार्बाइड टूल आहे आणि हे शांक आहे, याला ब्रेजिंग करण्यासाठी इंडक्शन कॉईलचा वापर केला जातो, ज्याला एक्सच्या स्वरूपानं या इंडक्शन कॉईलला दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राममध्ये आपल्याला एक कार्बाइड टूल टिपचा डायग्राम दाखवलेला आहे, म्हणजे पूर्ण कटिंग टूलचा डायग्राम आहे कार्बाइड टूलचा. याच्यावर जे एक्सच्या स्वरूपाने ज्या भागाला दर्शवलेल्या या भागाचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन कार्बाइड टिप, दुसरा हार्ड शोल्डर, तिसरा कटिंग एज, चौथा हाय कार्बन स्टील शांक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्सनं दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे. जसं डायग्राममध्ये आपल्याला कटिंग टूलचा डायग्राम होता आणि कटिंग टूलच्या डायग्रामवर एक्सनं दर्शवलेला जे भाग आहे या भागाचं नाव काय आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हार्ड शोल्डर. हार्ड शोल्डर म्हणजे त्याला ब्रेजिंगच म्हटलं जाते. जसं कार्बाइड टूल आहे आणि हा टूल शांक आहे, याला ब्रेजिंग करूनच जोडला जाते, तर हा ब्रेजिंगवाला भाग आहे, त्याला टेक्निकलमध्ये हार्ड शोल्डर म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज द फिलर मटेरियल डिस्ट्रीब्यूट इन द जॉईंट इन ब्रेज वेल्डिंग. ब्रेज वेल्डिंगमध्ये जॉईंटमध्ये फिलर मटेरियल कसे वितरित केले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बाय स्प्लॅशिंग, दुसरा बाय फिशियन, तिसरा बाय फ्युजन आणि चौथा बाय कॅपिलरी ॲक्शन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ब्रेज वेल्डिंगमध्ये जॉईंटमध्ये फिलर मटेरियल कसे वितरित केले जाते, याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बाय कॅपिलरी ॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द क्लिनिंग टूल. डायग्राममध्ये क्लिनिंग टूलचा डायग्राम दाखवलेला आहे प्रश्नामध्ये. तर ह्या क्लिनिंग टूलचा नाव काय आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन क्रॉस पिन हॅमर, दुसरा चिपिंग हॅमर, तिसरा स्ट्रेट पिन हॅमर, चौथा बॉल पिन हॅमर. तर जे आपल्याला या प्रश्नामध्ये जे डायग्राम दाखवलेला आहे आणि विचारलेला आहे आपल्याला क्लिनिंग टूल म्हटलेला आहे, या क्लिनिंग टूलचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चिपिंग हॅमर. जेव्हा आपण वेल्डिंग करत असतो आर्क वेल्डिंग आणि वेल्डिंग केल्यानंतर त्याच्यावर स्लेज येतात, त्याला काढण्यासाठी हा चिपिंग हॅमरचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द टाइप्स ऑफ फ्लेम. गॅस फ्लेम हा वाला प्रश्न रिपीटेड आहे, पेपरमध्ये खूपदा विचारलेला आहे. हा जे गॅस वेल्डिंगसाठी कोणत्या प्रकारचा ज्वाला वापरला जातो, म्हणजे ह्या आपल्याला हे जे फ्लेम आपल्याला दाखवला आहे या फ्लेमचा आकार पाहून आपल्याला ओळखायची की हा कोणत्या टाईपचा फ्लेम आहे. जसं फ्लेम 3 प्रकारचे असते, न्यूट्रल, ऑक्सिडायझिंग आणि कार्बोरायझिंग फ्लेम असतात. तर याच्यातून हा कोणत्या टाईपचा आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे न्यूट्रल फ्लेम, दुसरा ऑक्सिडायझिंग फ्लेम, तिसरा कार्बोरायझिंग फ्लेम आणि चौथा ऑप्शन आहे नॅचरल फ्लेम. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता विच इज द टाइप्स ऑफ गॅस फ्लेम, दाखवलेल्या डायग्राममध्ये हा कोणत्या टाईपचा गॅस फ्लेम आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए न्यूट्रल फ्लेम. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मटेरियल इज यूज्ड फॉर मेकिंग द नोझल फॉर गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगसाठी नोझल बनवण्यासाठी कोणता साहित्य वापरला जातो. गॅस वेल्डिंगच्या जे वेल्डिंग करत असताना जे आपण टॉर्च वापरतो, तर त्याचं जे नोझल असतं त्या नोझलचा मटेरियल कोणता आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे माइल्ड स्टील, दुसरा हाय कार्बन स्टील, तिसरा कॉपर आणि चौथा ब्रॉन्झ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे गॅस वेल्डिंग करत असताना जे आपण टॉर्च वापरतो आपण, तर त्या टॉर्चच्या समोर एक नोझल लागलेला असते, त्या नोझलचा मटेरियल कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कॉपर म्हणजे तांबा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस यूज फॉर शोल्डरिंग. आता या ज्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे याच्यामध्ये काय विचारलेलं आहे शोल्डरिंगसाठी वापरले जाणारे या उपकरणाचे नाव काय आहे. शोल्डरिंग ह्या जे एक शोल्डरिंग टूल आहे, तर या शोल्डरिंग टूलचा नाव काय जे आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी पहिला ऑप्शन शोल्डरिंग आयरन, दुसरा कॉपर हॅमर, तिसरा शोल्डरिंग गन, चौथा शोल्डरिंग टॉर्च. तर जसं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे शोल्डरिंगसाठी वापरले जाणारे दाखवलेलं उपकरण कोणते आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शोल्डरिंग आयरन.
हा पण प्रश्न खूपदा विचारलेला आहे पेपरामध्ये, रिपीटेड प्रश्न आहे. हा डायग्राम आपल्याला ओळखायची असते का हा कोणता डायग्राम आहे, तर याचे उत्तर असते सोल्डरिंग आयरन. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज्ड फॉर मेकिंग द हेड ऑफ अ सोल्डरिंग आयरन. सोल्डरिंग आयरनच्या टोकाचा भाग बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते. हाही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, खूपदा प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे. सोल्डरिंग आयरनचं जे समोरचा टोक असते त्या टोकाचं मटेरियल कोणतं असते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फोर्ज कॉपर, दुसरा फोर्ज स्टील, तिसरा फोर्ज ॲल्युमिनियम आणि चौथा स्टेनलेस स्टील. या प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं सोल्डरिंग आयरनच्या टोकाचा भाग बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फोर्ज कॉपर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ जॉइनिंग मटेरियल युजिंग अन इलेक्ट्रिक आर्क. तर या जे डायग्राम आहे या डायग्राममध्ये इलेक्ट्रिक आर्क वापरून धातू जोडण्याच्या क्रियाला काय म्हटलं आहे. म्हणजे हा जे डायग्राम आहे हा एक जॉईनिंगचा डायग्राम, म्हणजे जे दोन पार्ट्सला जॉईंटचा हा एक डायग्राम आहे प्रोसेसचा. तर याला आपल्याला ओळखायची आहे की हा कोणती पद्धत आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन गॅस वेल्डिंग, दुसरा ब्रिज वेल्डिंग ज्याला ब्रिजिंग म्हणतो आपण, तिसरा आर्क वेल्डिंग, चौथा स्पॉट वेल्डिंग. तर जे डायग्राममध्ये जे प्रोसेस आहे या प्रोसेस पाहून आपल्याला ओळखायचे होते का हा कोणता मेथड आहे जॉईनिंगचा, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आर्क वेल्डिंग. जसं आपण इथं पाहू शकतो हा जे चौकोन आकारात दिसत आहे हा मशीन आहे आणि इथून होल्डर हे जे आपण दाखवतो वेल्डिंग होल्डर आहे आणि हा इलेक्ट्रोड आहे आणि खाली जॉब आहे ज्याला आपण आर्क वेल्डिंग करून जॉईंट करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिसएडवांटेज ऑफ यूजिंग द टेलेस्टॉक ऑफसेट मेथड. टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीचा एक तोटा कोणता आहे. टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीने आपण जर टेपर टर्निंग करत आहे तर त्याचा एक डिसएडवांटेज काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ओनली हँड फीड कॅन बी गिवन, म्हणजे फक्त आपण मॅन्युअली फीड देऊ शकतो. दुसरा एक्सटर्नल थ्रेड ऑन द टेपर कॅन नॉट बी प्रोड्यूस, म्हणजे टेपरवर एक्सटर्नल थ्रेड आपण बनवू शकत नाही. तिसरा ऑप्शन आहे टेपर लेंथ इज लिमिटेड, म्हणजे टेपर आपण काही लिमिटेड लांबीपर्यंतच करू शकतो. किंवा चौथा ऑप्शन आहे टेपर टर्निंग इज पॉसिबल ओनली वेन वर्क इज हेल्ड बिटवीन सेंटर, म्हणजे ऑफसेट मेथडच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग तेव्हाच करू शकतो जेव्हा जॉबला बिटवीन सेंटरमध्ये आपण पकडलेला असेल तर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं टेलेस्टॉक ऑफसेट पद्धतीच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असताना त्याचा एक डिसएडवांटेज काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी टेपर टर्निंग इज पॉसिबल ओनली व्हेन वर्क इज हेल्ड बिटवीन सेंटर, म्हणजे ऑफसेट मेथडच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग तेव्हाच करू शकतो जेव्हा जॉब बिटवीन सेंटरमध्ये बांधलेला असतो तेव्हाच टेपर टर्निंग होत असते ऑफसेट मेथडच्या सहाय्याने. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ टेपर टर्निंग बाय कंपाऊंड स्लाइड मेथड. कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असतानाचा त्याचा फायदा काय आहे. त्याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्टेप टेपर कॅन बी प्रोड्यूस, म्हणजे स्टेपवर सुद्धा आपल्याला टेपर टर्निंग करता येते. दुसरा लॉंग टेपर कॅन बी प्रोड्यूस, म्हणजे जास्त लांबीपर्यंत पण टेपर टर्निंग करता येतो. तिसरा थ्रेड ऑन टेपर पोर्शन कॅन बी प्रोड्यूस, म्हणजे टेपर थ्रेड पण आपल्याला करतं, म्हणजे टेपर भागावर पण आपल्याला थ्रेडिंग करता येते. टेपर भागावर थ्रेड तयार करता येतं, म्हणजे टेपर थ्रेडिंग एक प्रकारचं डायरेक्ट असंच म्हटलं जाते. टेपर थ्रेडिंग पण करता येतो. किंवा चौथा ऑप्शन आहे मोस्ट सुटेबल फॉर डुप्लिकेट टेपर वर्क, डुप्लिकेट टेपरसाठी सर्वात योग्य. या प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असतानाचा फायदा काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्टेप टेपर कॅन बी प्रोड्यूस, म्हणजे जर जॉबवर स्टेप टर्निंग केलेला आहे आणि त्या कोणत्याही स्टेपवर आपल्याला कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने आपल्याला टेपर टर्निंग करता येते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिसएडवांटेज ऑफ टेपर टर्निंग बाय अ कंपाऊंड स्लाइड मेथड. आता याच्या आधीच्या प्रश्नामध्ये काय विचारलेला होता कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असतानाचा एक फायदा, आणि या प्रश्नामध्ये विचारलेला आहे टेपर टर्निंग कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असतानाचा एक नुकसान काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन ओनली एक्सटर्नल टेपर कॅन बी टर्न, म्हणजे फक्त आपण एक्सटर्नल बाह्य टेपर टर्निंग करू शकतो. दुसरा डॅमेज द सेंटर ड्रिल होल ऑफ द वर्क, म्हणजे जॉबच्या सेंटर ड्रिल होलला नुकसान होते. तिसरा स्टेप टेपर कॅन नॉट बी प्रोड्यूस, म्हणजे स्टेपवर टेपर टर्निंग करता येत नाही. आणि चौथा टेपर लेंथ इज लिमिटेड टू द मुवमेंट ऑफ द टॉप स्लाइड, म्हणजे
टेपर फक्त तेवढीच लांबीपर्यंत करता येते जेवढा टॉप स्लाइड मूव्ह होत असते. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, कंपाऊंड स्लाइड पद्धतीने टेपर टर्निंग करत असतानाचा एक नुकसान काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, टेपर लेंथ इज लिमिटेड टू द मुवमेंट ऑफ द टॉप स्लाइड. म्हणजे कंपाऊंड स्लाइड जेवढा लांबीपर्यंत मूव्ह करत असते फक्त तेवढाच लांबीपर्यंत आपल्याला टेपर टर्निंग करता येतो. हा कंपाऊंड स्लाइड मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असतानाचा एक नुकसान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which part of the lathe is locked while using the farm tool method for turning taper? फॉर्म टूल पद्धतीने टेपर टर्निंग करताना लेथ मधील कोणता भाग लॉक केला जातो? आणि लॉक करण्याचे कारण सुद्धा सांगतो मी. जेव्हा आपण फॉर्म टर्निंग टूलच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग करत असतो तर खूप जास्त व्हायब्रेट होते जॉब, कारण त्याचे कटिंग एज खूप जास्त असते. म्हणूनच लेथ मशीनचे जे पार्ट्स असतात त्याला लॉक केला जातो. आणि लॉक कोणत्या भागाला लॉक करते हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट, दुसरा कॅरेज, तिसरा टेलस्टॉक आणि चौथा हेडस्टॉक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, फॉर्म टूल पद्धतीने टेपर टर्निंग करताना लेथमधील कोणता भाग लॉक केला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कॅरेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द विवेल एज ऑफ द रूल इन अ व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टर? व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टरमधील रूलच्या झुकवलेल्या किनाऱ्याचा उपयोग काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन चेकिंग स्क्वेअरनेस म्हणजे समकोन तपासणे, दुसरं चेकिंग फ्लॅटनेस म्हणजे सपाटपणा तपासणे, तिसरं चेकिंग 45 डिग्री आणि 60 डिग्री, चौथा चेकिंग पॅरालिझम म्हणजे समांतरता तपासणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टरमधील रूलचा झुकलेला किनाऱ्याचा उपयोग काय असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चेकिंग 45 डिग्री आणि 60 डिग्री. म्हणजे 60 डिग्री आणि 45 डिग्रीमध्ये जर अँगल चेक करायचा असल्यास तर तेव्हा प्रोटॅक्टरमधील जे रोलर असतो त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज मार्क एक्स इन द व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टर? या डायग्राममध्ये एक व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टरचा डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या स्वरूपाने ज्या भागाला दर्शवलेलं आहे या भागाचं नाव काय आहे ह्याची आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डिस्क, दुसरा ऑप्शन आहे डायल, तिसरा ऑप्शन आहे ब्लेड आणि चौथा ऑप्शन आहे स्टॉक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, व्हर्नियर विवेल प्रोटॅक्टरवर ज्या एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डायल. तर आजचा जे आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 9 आणि जे आपला मॉड्यूल आहे टेपर टर्निंग मॉड्यूल आहे, याच्यात जास्त प्रश्न असल्यामुळे आपण 2 भागात डिवाइड केलेला आहे. पहिल्या भागात आपण 30 प्रश्न घेतले आणि दुसऱ्या भागात आपण अजून 30 प्रश्न घेणार आहोत. तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.